नमस्कार. साराज क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आज आपण बऱ्याच दिवसानंतर भेटणार आहोत. तर मी आज आपल्याला कंदील शिकवणार आहे. तर हा आधी मी छोटा कंदील केलेला होता. त्यानंतर त्यापेक्षा थोडा मोठा साईजचा हा मी एक कंदील बनवलेला आहे. त्याचा मी शॉर्ट्स पण टाकलेला आहे, पण हा करताना मला जरा बोटांना दुखापत झाली होती. त्याच्यामुळे हे शिकवायला किंवा समजावून सांगायला उशीर झालेला आहे. तर तो जोडताना ना इथे बरेच बोटं खराब होतात. तर त्याचा विचार करून मी आज तुम्हाला तो कसा सोपा करून सांगता येईल त्याचा विचार करून मी आज तुम्हाला हा शिकवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे मी 8 नंबरचे मोती घेतलेत. कारण ज्यांनी मागितलाय त्यांना आतमध्ये इथे बल्ब घालायचा आहे, म्हणून मग त्यांनी मला थोडी मोठी साईज करा म्हणून सांगितला होता. तर मी हा 8 नंबरमध्ये केला आहे. तुम्ही शोपीस म्हणून जर करायचं असेल तर 6 नंबरमध्ये पण करू शकता. तर त्यासाठी मी इथे 2 कलरचे मोती वापरले. हे 8 नंबरचे आहेत. क्रीम कलर आहे आणि स्काय ब्ल्यू म्हणजे निळा कलर आहे. 60 नंबरची मी वायर वापरत आहे. कोणी 6 नंबर म्हणतं, कोणी 60 नंबर म्हणतं. मी सुरुवातीच्या आकाश कंदीलला तो थोडा ताठर राहण्यासाठी 100 नंबरचं वायर वापरलं होतं. पण जसं जसं वरती काम डबल फिरतं तर तेव्हा ते ओढायला ना बराच त्रास झाला. त्या 100 नंबरच्या तंगूसमुळं माझे 2-3 बोटं चिरल्या गेले. परत सुई बोटांमध्ये घुसल्यामुळे बरेच दिवस तिथे दुखापतही झाली. तर ती काळजी घेऊन मी तुम्हाला हे कमी नंबरचं वायर वापरा म्हणून सल्ला देते. तर मी हा 60 नंबरचा वायर घेतलेला आहे, कात्री घेतली आहे आणि 5 नंबरची सुई घेतली आहे. या सुईचं मागचं जे टोक आहे ते थोडं मोठं आहे, त्याच्यामुळं वायर आपलं व्यवस्थित जाईल त्या सुईमध्ये. तर आपण ते बनवायला सुरुवात करूया. हे बघा, मी वायरला गाठ मारून घेतली आणि सुईमध्ये आकाशी कलरचे 6 मणी ओवून घेतले आहेत. आता गाठ मारली आहे त्या मोत्यातून वरच्या साईडनी सुई बाहेर काढून सगळ्या मोत्यातनं सुई एकदा फिरवून घ्यायची आहे आणि तिथे 6चा गोल म्हणजे षटकोन पूर्ण करायचा आहे. हे बघा, असा षटकोन. आता पुढचा षटकोन करण्यासाठी आपल्याला 5 मोती घ्यायचे आहेत. आता सुई ज्या मोत्यातनं बाहेर निघालेली आहे त्या मोत्यातनं उलट्या दिशेने सुई बाहेर काढत तिथे दुसरा षटकोन पूर्ण करायचा आहे. आता सुई फिरवून परत 1 2 3 मण्यांमधनं फिरवून बाहेर काढायची आहे. दोरा घट्ट ओढत जा, पण काळजीने ओढा, कारण ओढताना बोट हे आता थंडीचे दिवस असल्यामुळे आधीच हातांना भेगा वगैरे पडलेल्या असतात, त्याच्यामुळे ते काळजी घेऊनच ओढा. कारण जेवढं चांगलं ओढणार तेवढा तो आकाश कंदील व्यवस्थित घट्ट होणार. हे बघा, आता हे असे षटकोन आपल्याला 13 करायचे आहेत आणि 14वा षटकोन काढायचा आहे. मी 14 षटकोन याच्यासाठी केले की खालून बल्ब घालता येतो. बल्ब म्हणजे एकदम मोठा बल्ब नाही जात. देवासमोर आपण जे छोटे बल्ब लावतो ना तो आतमध्ये जाऊ शकतो. तर आता मी हे असे 13 पूर्ण करते आणि 14वा कसा जोडायचा ते तुम्हाला सांगते. वायर जर मोठं घेतलं असेल तर गाठ नाही पडणार, याकडे लक्ष द्या. हे बघा, माझे 3 षटकोन पूर्ण झाले. मी बाकीचे राहिलेले करून घेते आणि 14वा कसा जोडायचा ते तुम्हाला सांगते. हे बघा, माझे 13 षटकोन करून झाले आहेत. आता 14वा षटकोन जोडायचा आहे.
कंदील करताना हे समप्रमाणातच ठेवायचे आहेत. तुम्हाला जर आकार कमी हवा असेल अजून एखाद्या 1.5 इंचानी, तर तुम्ही 12चाच राऊंड खालचा करणार, म्हणजे 11 करणार आणि 12वा जोडणार. किंवा तुम्हाला मी जो दाखवला आहे त्यापेक्षा मोठा करायचा असेल तर अजून 2 स्टेप षटकोनाच्या वाढवायच्या, म्हणजे 15 करायचे आणि 16वा जोडायचा आहे. तर आता हे बघा, षटकोन करताना आपल्याकडे आपण असा जोडणार आहोत, तर आपल्याकडे 2 मणी ऑलरेडी तयार आहेत, हा एक आणि हा एक. तर आपण आता सुईवरच्या साईडने आहे म्हणून मी 2 मोती वरती घालून घेणार आहे आणि ती सुई अशी उलट्या दिशेने खाली आणणार आहे. आता परत खालच्या साईडने 2 मणी घालून बाजूच्या, म्हणजे ज्या मोत्यातून आपण सुई काढलेली होती त्याच्यातनंच उलट्या दिशेने सुई काढून तिथला षटकोन पूर्ण करणार आहे. आणि षटकोनाचं एक असं बांगडीसारखा आकार किंवा राऊंड म्हणा आपला तयार होणार आहे. ही झाली पहिली ओळ. आता एक 3-4 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची, पुढे काढून घ्यायची. आता आपल्याला याच्यावर 5चा गोल करायचा आहे. तर 5चा गोल करताना षटकोनाचे हे 2-2 मणी आहेत बघा. तर तसं न घेता पुढच्या षटकोनातला पहिला आणि हा असे 2 मोती घेऊन तिथे 5चा षटकोन पूर्ण करायचा आहे. 5चा पंचकोन पूर्ण करायचा आहे. आता हे बघा, हे 2 मणी आपल्याकडे तयार आहेत, हे 2 मणी. आता मी 3 मणी घालून इथे 5चा गोल पूर्ण करणार आहे. हे बघा, आता सुई ह्या पुढच्या मोत्यातनं आली, त्याच्या मागच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची, म्हणजे खालच्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आता पुढचा 5चा गोल करताना आधी ह्या 2 मोत्यातनं बाहेर जायचं आहे. मग आपल्याकडे तसे 3 मणी तयार आहेत, हा 1 2 3. आता आपल्याला फक्त 2 मोती घालून 5चा गोल पूर्ण करायचा आहे. ते बघा, या साईडच्या मोत्यातनं सुई काढणार आहे. आता हे थोडं डिझाईन असं आकसल्यासारखं होणार आहे, म्हणजे आपण ओढतोय आणि वरती आकार त्याचा थोडा निमुळता होतोय. हे बघा, परत 2 मोती घालायचे, कारण आपल्याकडे 3 मोती ऑलरेडी 5साठी तयार आहेत. तर ह्या साईडच्या मोत्यातनं आणि ह्या खालच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. परत पुढच्या 2 मोत्यातनं सुई काढायची, म्हणजे पुढचा 5चा गोल तयार करण्यासाठी. तर परत 2 मोती घ्यायचे आणि तो 5चा गोल पूर्ण करायचा आहे. परत पुढच्या 2 मोत्यातनं काढायची. असं करत हे 5च्या गोलची लाईन पूर्ण करायची आहे. ती मी करून घेते, नंतर मग पुढचं कसं करायचं ते सांगते. हे बघा, शेवटचा पंचकोन आपला चालू आहे. आपल्याला 4 मोती भेटलेले आहेत. मी 1 मोती घालून हा शेवटचा पंचकोन पूर्ण करते. हे बघा, असं वाटीसारखा आपला आकार तयार झाला आहे. दुसऱ्या लाईनीमुळे
आतमध्ये असं निमुळता भाग होऊन असं छान गोल तयार झालेला आहे. आता हे जेव्हा आपण दांड्या करून जोडतो बघा ह्या, तर त्या करताना म्हणजे सेपरेट करून जोडताना खूप त्रास होतो. तर मी आता मला जो त्रास झाला तो तुम्हाला होऊ नये म्हणून मी इथे तो सोप्या पद्धतीने इथे शिकवणार आहे. इथे तुम्हाला एकतर दुसरी सुई लावायची आहे किंवा आहे त्या चालू कामातच इथे आधी एक चौकोन पूर्ण करून घ्यायचा आहे करताना, आणि एक एक साईड म्हणजे 2 साईडला 2 चौकोन करून आपल्याला सोडून द्यायचे आहेत आणि नंतर परत मधला भाग विणायला सुरुवात करायची आहे. तर ते कसं करायचं आहे ते तुम्हाला इथे दाखवते, सोप्या पद्धतीने सांगते. जेव्हा तुम्ही करताल तेव्हा ह्याच पद्धतीने तो जोडायचा, म्हणजे ही दांडी जोडण्यासाठी आपण सेपरेट भाग करणार आहोत, तर तो तुमच्या लक्षात येईल. तर आता मी काय केलं आहे, सुई अशी आत्ताच हा 5चा गोल पूर्ण केलेला आहे. दोरा थोडा ओढून घ्यायचा आहे. इथे तुम्ही दुसरी सुई लावून सेपरेट दोरा बाहेर ठेवू शकता, पण मी आहे त्याच सुईमध्ये तुम्हाला पुढे कंटिन्यू कसं करायचे ते सांगते. मी अजून पुढच्या एक हा पंचकोणाचा गोल आहे, मी मधल्या याच्यात आहे म्हणजे विणकामाची जी मधली लाईन आहे आपली, हा 5चा गोल केल्यानंतर आतमध्ये ही जी लाईन येते ना, म्हणजे षटकोनांची वरची लाईन अशी, तर त्या लाईनीत आहे मी. आता हे बघा, मी अजून एका पंचकोनच्या तिथे आली आहे. हे बघा, आपल्याला आता ज्या 2 दांड्या आहेत कंदिलाच्या त्या करायच्या आहेत. तर त्या करण्यासाठी हा पंचकोनामधले हे जे 2 गोल आहेत, हे 2 मोती किंवा षटकोनातले हे 2 मोती ज्याच्यावर आपण पंचकोन केलेला आहे, त्या 2 मोत्यांवर परत 3 मोती घालून इथे सेपरेट एक पंचकोन करून घ्यायचा आहे आपल्याला. आपण वरच्या साईडने नाही विणत आहे, इथे मधल्या भागावर विणतोय आपण. हे बघा, आता हे मधले जे 2 मोती आहे आपण 3 मोती घालून इथे 5चा गोल पूर्ण केला आहे. आता हे बघा, 2 पंचकोन तुम्हाला एकमेकांवर आलेले दिसतील. हा खालचा आहे विणलेला आणि हा आत्ता केलेला. आता खालचा जो पंचकोन आहे त्यातले मधले हे जे मोती आहेत ना, त्यातनं एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथे 2 मोती घालून चौकोन करायचा आहे. पहिला आपण पंचकोन केला, दुसरा आपण चौकोन करणार आहे. आत्ता विणलेला पंचकोन हा असा बाहेरचा आहे बघा, हा, आणि हा आधी विणलेला हा. आता जो पंचकोन केला होता त्यातल्या ह्या साईडच्या मोत्यातनं आणि सुई काढली आहे, त्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि तिथे चौकोन पूर्ण करायचा आहे. हे बघा, दिसतोय. आता सुई ह्या मधल्या गोलमधनं घ्यायची, म्हणजे ज्या पंचकोनवर आपण काम करतोय त्या मोत्यावरनं सुई बाहेर काढायची. परत 2 मोती घ्यायचेत आणि तिथे चौकोन पूर्ण करायचा आहे. आता साईडला हा जो मोती आलेला आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा करताल तेव्हा दिसेल तुम्हाला, या पंचकोनमधला एक मोती आपला मधला असा शिल्लक आहे. तर आता 3 तिथे चौकोन बनण्यासाठी 3 मणी ऑलरेडी आलेले आहेत, 1 2 3. तर आता ह्या साईडच्या मण्यातून सुई मी वरच्या दिशेने बाहेर काढते आणि तिथे एक चौकोन पूर्ण करते. एक मोती घातलाय, त्या साईडच्या मोत्यातनं घालून हे बघा, विणकाम करताना असं एक छोटंसं आपल्याला साईडला बेल्ट करण्यासाठी काढून घ्यायचा एक पार्ट आपण, म्हणजे विणताना. आता हे बघा, आपण
ह्या मधल्या पंचकोणावर विणले, म्हणजे ज्या पंचकोणावर विणले त्याच्या पुढचे 6 सोडायचे. 1 2 3 4 5 6 आणि 7व्या चौकोनावर आपण काम करणार आहोत. तर आता मी दुसरी सुई लावून काम कसं करायचे ते तुम्हाला सांगते. हे बघा, आपण ह्या एका पंचकोणावर काम केलं, त्याच्या पुढे 6 सोडायचे, म्हणजे 1 2 3 4 5 6 सोडले. हा 7वा घ्यायचा आहे. मग परत इकडचा अंदाज बरोबर आहे का ते बघायचं. 1 2 3 4 5 6 बरोबर आपले 6 6 दोन्हीकडनं सुटले आहेत. आता ह्या 7व्यावर विणकाम करायचं आहे. तर सुईमध्ये गाठ मारून घेतली आहे, दुसरा दोरा ओवलेला आहे. तुम्ही पण ह्या 2 दोऱ्यांवरच काम करा, म्हणजे एक आपला विणकामाचा सेपरेट राहतो आणि हे दुसरे आपल्याला थोडा एक भाग काढून घेण्यासाठी हा आपण वायरचा वापर करणार आहोत की आपलं काम सोपं होईल. आता हे बघा, पंचकोनावर आपल्याला एकदा पंचकोन विणायचा आहे आणि नंतर उरलेल्या 3 मोत्यांवर चौकोन बनवायचे आहेत. तर आता खाली जे मधल्या साईडनी जी पट्टी आहे आपली, म्हणजे ज्या 2 मोत्यांवर काम करायचे तिथे आपल्याला पंचकोन करायचं आहे. तर पंचकोन करण्यासाठी मी परत 3 मोती घालणार आहे. हे बघा, 3 मोती घालून ह्या खालच्या 2 मोत्यातनं सुई मी बाहेर काढते. हे बघा, एकाच ठिकाणी आपले 2 पंचकोन तयार झाले, एक खालचा आणि आत्ता हा एक विणलेला. आता पंचकोन मधला हा मधला जो मोती आहे ह्या साईडचा, त्या साईडनी सुई काढून घ्यायची आधी. आता 2 मोती घालायचेत. आणि आत्ता विणलेल्या ह्या पंचकोनातला हा साईडचा मोती आणि हा खालचा मोती, अशा 2 मोत्यातनं सुई काढून तिथे चौकोन पूर्ण करायचा आहे. मग आतून जो आलेला गोल एक मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. परत 2 मोती घ्यायचेत. हा साईडचा मोती आणि हा खालचा मोती, या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आपला एक पंचकोन 2 चौकोन पूर्ण झालेत. आता तिसऱ्या चौकोनासाठी ऑलरेडी आपल्याकडे हे 3 मोती तयार आहेत. मी या खालच्या मोत्यातून आणि साईडच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते. आता इथे एक मोती घालून तो चौकोन पूर्ण करायचा आहे. हे बघा, आपण ह्या गोलला असे 2 कान म्हणा किंवा त्या कंदिलाचे साईडच्या बेल्टसाठीचे 2 पार्ट आपण सेपरेट करून घेतलेत. तर हा मी आत्ता ओलेला दोरा मी हा सेपरेट तसाच साईडला काढून ठेवते. आणि जो माझा कंटिन्यू दोरा होता त्या दोऱ्यांनी आतमध्ये व्हाईट कलरनी आता सुरुवात करायची आपल्याला, तर ती करायला सुरुवात करते. तर मी आतल्या एका मण्यातनं बाहेर पडते. मी सांगते कोणत्या मण्यातनं मी बाहेर येते ते. हे बघा, हे आपण 2 पार्ट तयार करून घेतलेत, पण सुई आपली अशी मधल्या दिशेने आहे. आता हे आतमध्ये जे 14 मोती आले होते तर त्याच्या कोणत्याही एका मोत्यावर आपल्याला ती सुई बाहेर काढून घ्यायची. तर आता मी पुढे
एका मोत्यातनं सुई आपण बाहेर काढली. म्हणजे पंचकोणातले हे एक एक मोती आपल्याला असे सेपरेट दिसतील. ते 14 मोती असतील बघा. आता ह्या सेपरेट 14 मोत्यावर आपल्याला 5चा गोल करायचा आहे. तर आता इथून मधला पार्ट हा आपला क्रीम कलरचा राहणार आहे. तर मी सुरुवातीला 4 मोती हे क्रीम कलरचे घालणार आहे. आता बघा, हे एकाच मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. आता ह्या साईडचा जो क्रीमचा कलरचा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आपण समोरूनही काढू शकतो, पण इथे काय होतं, वायर दिसतं, असं मध्ये रेष आल्यासारखी दिसते. तर तसं न येऊ देता असं फिरवून घ्यायचं आपल्याला. आता हे 2 मोती आपल्याकडे तयार आहेत पुढचा पंचकोण करण्यासाठी. आता मी सुईमध्ये 3 मोती घालते आणि तो 5चा गोल पूर्ण करते. आता सुई अशी उलट्या दिशेने येईल आपली. आता परत पूर्ण ह्या 4 मोत्यातनं फिरवून घ्यायची सुई. 1 2 3 आणि 4. परत 3 मोती घ्यायचेत. साईडच्या मोत्यातनं काढायची. साईडच्या क्रीममधनं काढायची. एकदा निळ्या मोत्यातनं येणार, एकदा क्रीममधनं येणार. आता परत 3 मोती घालणार. परत सुई फिरवून खाली न्यायची आणि खालच्या ह्या निळ्या मोत्यातनं बाहेर काढायची. दोरा घट्ट ओढायचा आहे. परत 3 मोती घातलीत. ही लाईन पूर्ण 5च्या गोलची आहे. इथे आता तुम्हाला थोडी खिचडी झाल्यासारखी वाटेल, कारण आपण हा भाग आधी करून घेतलाय. त्याच्यामुळं इथे ह्या एकाच गोलवर विणकाम झालेलं आहे. पण तरी आपल्याला त्या मोत्यातनं व्हाईट कलरच्या 5चा राऊंड काढून घ्यायचा आहे. आपण तिथे बघा 4 मोती घालून गोल पूर्ण केला होता. हे बघा, हा तो चौकोन केलेला मोती आहे. त्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. तीन मोती घालून पंचकोन पूर्ण करायचा आहे.
नाही, असं करत हा 5चा गोल पूर्ण करायचा आहे. इथे पण शेवटी इथे कसं करायचं ते सांगते. आता इथला भाग मी दाखवला आहे, तसंच सेम इथला करायचा आहे. मी आता आधी हे पूर्ण करून घेते आणि मग शेवट कसा करायचा ते तुम्हाला सांग. हे बघा, शेवटच्या पंचकोनच्या आधीचा गोल चालू आहे माझा करणं. ते बघा, शेवटचा पंचकोन करायचा आहे आपल्याला. तर आपल्याकडे हे 3 मोती तयार आहेत. मी एकदा दाखवते असं उभं करून. आपण ह्या मधल्या गोलच्या याच्यावर आपण हा बाहेरचा पार्ट करून घेतला होता. तर त्या निळ्या मोत्यातनं आणि साईडच्या क्रीममधनं आपल्याला बाहेर यायचे आधी. हे बघा, आता आपल्याकडे 3 मणी तयार आहेत. हे 2 साईडचे पिवळे म्हणजे क्रीम कलरचे आणि हा खालचा निळा. हा जो आतला आहे ना, या चौकोनातला आतला हा जो 2 मण्यांच्या मागे लपलेला आहे त्यावर विणकाम करायचं आहे. आता 2 मोती घालून हा 5चा गोल मी पूर्ण करणार आहे. आता ह्या साईडच्या क्रीममधनं सुई बाहेर काढायची आणि खालच्या निळ्यामधनं बाहेर सुई फिरवत अशी इकडे साईडला आणायची. हे बघा, असा थोडासा ओबडधोबड आकार तयार झालेला दिसेल. पण आपण जेव्हा वरचं विणकाम करणार आहोत तेव्हा हा गोल शेपमध्ये येऊन जाणार आहे. तर आता ह्या 5वर आपल्याला 7चा राऊंड तयार करायचा आहे. तर आता ऑलरेडी आपल्याकडे 2 मणी खाली तयार आहेत. तर ते 2 कसे, ह्या 5 मधले 2 नाही घ्यायचे. एका पंचकोनमधला 1 आणि दुसऱ्या पंचकोनमधला 1, म्हणजे एक पुढचा एक मागचा, अशा मोत्यावर विणकाम करायचं आहे. आता खाली 2 मणी तयार आहेत, तर आपण 5 मोनी घालणार आहोत. आणि बघा, पुढच्या मोत्यात नाही, मागच्या मोत्यातनं सुई बाहेर काढत हा 7चा गोल पूर्ण करायचा आहे. आता पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची परत. इथे माझा दोरा संपलाय, मी नवीन लावून घेते आणि हा राऊंड कसा करायचा ते तुम्हाला सांगते. हे बघा, मी वायर जोडून घेतलंय. पुढचा गोल करण्यासाठी आपल्याकडे 3 मणी तयार आहेत, खालचे 2 आणि हा साईडचा 3रा. आता मी 4 मणी घालणार आहे आणि तो 7चा गोल पूर्ण करणार आहे. तर हे जे वायर जोडलेलं आहे किंवा आपलं उरलेलं वायर जे आहे ते ह्या मोत्यातनं फिरवून घेणार आहे. म्हणजे तिथली गाठ थोडी सिक्युअर राहते. हे बघा, आता ह्या खालच्या साईडच्या मोत्यातनं आता परत पुढच्या 2 मोत्यातनं सुई काढायची. परत 4 मोती घ्यायचेत. असं करत तो 7चा राऊंड पूर्ण करायचा आहे आपल्याला. बघा, ह्या साईडच्या मोत्यातून आणि खालच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. आता परत पुढच्या 2 मोत्यातनं काढायची.
परत 4 मोती घ्यायचे. मी ही लाईन पूर्ण करून घेते आणि शेवट कसं करायचं ते तुम्हाला सांगते. शेवटचा गोल करताना आपल्याकडे 4 मणी तयार आहेत. खालचे 2 आणि साईडचे 2. तर आधी खालच्या 2 मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेते आणि वरच्या एका मोत्यातनं. आता आपल्याला 4च्या ऐवजी 3 मोती घालून 7चा गोल पूर्ण करायचा आहे. बघा आता सुई ही वरती फिरवून आणायची. हे बघा असा आकार आपला तयार झाला. 7 मण्यांमधला मधला एक मण्यांचं टोक आपल्याला असं बाहेर आलेलं दिसेल बघा. आता इथे आपल्याला 5ची लाईन पूर्ण करायची. तर सुरुवातीला मी ह्या मधल्या म्हणजे जो 7चा गोल केलाय तर सेपरेट वरती आपल्याला 3 मणी दिसणार आहेत. तर 3 मधल्या एका मण्यावर येऊन आधी सुई बाहेर काढायची. आता इथे 5चा गोल पूर्ण करायचा आहे. तर सुरुवातीला मी 4 मोती घालणार आहे. आणि ह्या एकाच मोत्यातनं सुई बाहेर काढायची. हा एक 5चा गोल पूर्ण झाला. आता पुढच्या 5च्या गोलसाठी हे मधले 2 मोती आहेत बघा. तुम्हाला असं एक चंद्रकोर 2 पाकळ्यांमध्ये चंद्रकोर आल्यासारखी दिसेल. हे मधले 2 मणी आणि त्या पाकळीचे खालचे 2 मणी. तर आता ह्या मधल्या पार्टवर विणायचं आहे. एकदा एका मण्यावर विणणार आहे, एकदा 2 मण्यांवर. तर 2 म्हणजे कोणते? पुढच्या 7 मधला 1 आणि मागच्या 7 मधला 1. अशा ह्या 2 मण्यांमधनं मी सुई आधी बाहेर काढून घेते. तर आता हे जे पंचकोन दिसणार आहेत, एक सरळ दिसणार आहे, एक थोडा उलट्या साईडने आलेला दिसणार आहे. आता आपल्याकडे 3च्या ऐवजी 2च मणी घालायचे आहेत, कारण आपल्याकडे 3 मोती ऑलरेडी तयार आहेत. हे बघा, हे खालचे 2 आणि हा एक 3. तर ह्या साईडच्या मोत्यातनं सुई घालून खालच्या दिशेने काढायची. आता 2 नंतर हे सेपरेट एका मोत्यावर पंचकोन करायचं आहे. तुम्हाला ते करताना बरोबर लक्षात येईल, म्हणजे आकार तुमच्या लक्षात येतो. आता हे बघा, आता आपल्याला 3 मोती घालून पंचकोन करायचं आहे. एक लक्षात ठेवा, मधल्या टोकावर आलं तर 3 मोती घालायचे आणि मधल्या 2 मोत्यांवर आलं तर आपल्याला 2 मोती घालून पंचकोन करायचं आहे. आता मी 3 मोती घातलेत आणि या साईडच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते. आता पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आधी. आता 2 मोती घालून पंचकोन करायचा आहे. आता मधल्या एका मोत्यातनं सुई काढायची आहे फक्त. दोरा घट्ट ओढा. हे बघा, एक 5चा गोल सरळ दिसणार, एक 5चा गोल उलटा दिसणार. म्हणजे एकदा एक मोती येणार आणि जिथे तो उलटा दिसतोय तिथे
2 मोती वरच्या साईडने येणार आहेत. हे बघा, हा उलटा आला आहे त्याच्यामुळं हे 2 वरती, हा सरळ आला आहे म्हणून 1 वरती, परत हा उलटा आला आहे म्हणून 2 वरती, हा सरळ आला आहे म्हणून 1 वरती. असं करत हा राऊंड पूर्ण 5चा तयार करून घ्यायचा आहे. तर मी तो तयार करून घेते आणि पुढची स्टेप तुम्हाला कशी करायची ते सांगते. हे बघा, 5चा माझा राऊंड तयार झाला आहे आणि सुई मी हा जो पंचकोन आहे त्याच्यातल्या एका मोत्यातनं वरच्या दिशेने बाहेर काढली आहे. एक म्हणजे ह्या 2 मधनं न फिरवता फक्त एका मोत्यातनं. आता अशी 3-3 मोत्यांची डिझाईन दिसेल बघा तुम्हाला. तर आपल्याला पंचकोनातला एक, मधला टोकाचा एक आणि ह्या मागच्या पंचकोनातला एक, असे 3 मोती घ्यायचे. हे मधले 3 मोती, हे बघा असे खोलगट भागातले 3 मोती, त्यावर काम करायचं आहे. तर आपल्याकडे 3 मोती तयार आहेत. आता 5 मोती घेऊन तो 8चा गोल पूर्ण करायचा आहे. हे बघा, हे खोलगट भागातले 3, ह्या पंचकोनातला एक, हा मधला एक आणि ह्या पंचकोनातला हा एक. तर हे आतनं मी बाहेर आलेली आहे. मधला एक सोडायचा आहे, त्याच्या मागचा मोती घ्यायचा आहे. म्हणजे 3 काउंट करायचे आहेत आपल्याला खालचे, 1 2 3. असा आपला 8चा गोल तयार झाला. आता साईडच्या ह्या मोत्यातनं आत्ता जो 8चा गोल केला आहे त्यातला एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. तर आपल्याकडे परत खाली 3 तयार आहेत बघा. हा 1 2 आणि 3 आणि आत्ताचा हा साईडचा चौथा. आता 4 मोती घालून तिथला गोल करायचा आहे. आता तो सुई सरळ न जाता उलट्या दिशेने येणार आहे. तर उलट्या दिशेने तिसरा मोजायचा, 1 2 3. खाली आपले 3 आले पाहिजे. तर आता मी सुई ह्या एका मोत्यातनं अशी उलट्या दिशेने काढून, आता सुई परत 1 2 3 4 5 6 7, 7 मोत्यातनं फिरवून घ्यायची. इथे थोडं फिरवा फिरवीचं काम आहे, कारण मध्ये दोरा दिसू नये म्हणून. तर हे पुढचे 3 काउंट करायचेत. आता परत 4 मोती घालायचेत. ह्या 8चा राऊंड पूर्ण करायचा आहे. दोरा घट्ट ओढा. चार 4 मोती घालत हा 8चा गोल पूर्ण करून घ्यायचा. आता हे बघा, उलट्या दिशेने 3 मोजणं. हे बघा, असा 8चा राऊंड आपला तयार होत जाईल. तर ही लाईन मी पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला शेवट कसा करायचा ते. हे बघा, आता आपला इथे शेवटचा 8चा गोल येणार आहे. तर आपल्याकडे खाली हे 3 मोती आहेत आणि हे साईडचे 2, असे 5 मोती आपल्याकडे तयार आहेत. आधी मी खालच्या ह्या 3 मोत्यातनं आणि ह्या वरच्या एका साईडच्या एका मोत्यातनं सुई
बाहेर काढून घेते. आपण आता मध्ये 8चा गोल करताना 4 मोती वापरलेत, पण आता शेवट करतोय तर आपल्याकडे 3च मोती येणार आहेत. तीन मोती घेऊन या साईडच्या मोत्यातनं काढायचे. आणि सुई खालच्या मण्यातून वरच्या दिशेने बाहेर काढायची. हे बघा, एक आईस्क्रीमच्या बाउलसारखा आकार तयार झाला आहे आपला. आता हे 8 मोती जे आहेत, तर 8 मोत्यांमध्ये हा पहिला जो एक मोती आहे तो आणि त्याच्या मागचा मोती, असे 2 मोती, त्यावर आपल्याला 6चा गोल करायचा आहे. तर आता मी 4 मोती घालणार आहे आणि 6चा गोल करणार आहे. हे बघा, या मागच्या मोत्यातून सुई अशी समोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. आता इथे फक्त एकाच मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता इथे चौकोन करायचा आहे. चौकोनाला आपल्याकडे 2 मोती खाली तयार आहेत. मी आता 2 मोती घेणार आहे आणि जो षटकोन केला आहे त्याच्या ह्या साईडच्या मोत्यातून आणि खालच्या मोत्यातून आधी सुई बाहेर काढायची आहे. आता परत पुढचे हे 2 मोती, त्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता इथे षटकोन करायचा आहे. तर षटकोनासाठी आपल्याकडे 3 मोती तयार आहेत, खालचे 2 आणि हा 1. ह्या लाईनमध्ये आपल्याला एकदा षटकोन आणि एकदा चौकोन करायचा आहे. तर हे साईडच्या मोत्यातनं सुई काढत आणि खालच्या 2 मोत्यातून बाहेर काढायची आहे. तर फक्त मधल्या एका मोत्यातनं काढायची. हे बघा, चौकोन कुठे येणार आहे मी तुम्हाला सांगते. हा अष्टकोन झाला होता, अष्टकोनातले वरचे 3 मोती सेपरेट आहेत. तर 3 मधल्या मोत्यावर चौकोन येणार आहे आणि हा साईडचा जो मोती आहे, एक इकडे आणि एक इकडे, तर त्या एक इकडच्या अष्टकोनातला आणि एक इकडच्या अष्टकोनातला अशा 2 मोत्यांवर षटकोन येणार आहे आणि मधल्या भागावर फक्त चौकोन येणार आहे. तर एक षटकोन, एक चौकोन, एक षटकोन, आता चौकोन येणार आहे. तर चौकोनासाठी 2च मोती घालायचेत मला. 2 मोती घालून तो चौकोन पूर्ण करणार आहे. आता सुई आधीच ह्या चौकोनातल्या खालच्या मोत्यातून आणि पुढच्या 2 मोत्यांमधनं मी काढून घेणार आहे. एक षटकोन, एक चौकोन, अशीच ही लाईन आपल्याला पूर्ण करायची. सुरुवात जर तुम्ही चौकोनाने केली तर तुमचा शेवट हा षटकोन येणार आहे. षटकोनाने सुरुवात केली तर तुमचा शेवट हा चौकोनाने होणार आहे. असं करत ही लाईन पूर्ण करून घेते आणि पुढची स्टेप तुम्हाला दाखवते. हे बघा, मी षटकोनाने सुरुवात केली होती, मग आता शेवट माझा चौकोनाने आला आहे. इथे माझ्याकडे 3 मोती तयार आहेत, 1, 2 आणि 3. मी आता 1 मोती घालून तिथला चौकोन पूर्ण करणार आहे.
हे बघा, एक षटकोन एक चौकोन आणि ही लाईन पूर्ण केली आहे. आता इथे परत आपल्याला वरची लाईन जी आहे ती ही अष्टकोनाचीच असणार आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, ह्या षटकोनातला एक मोती घ्यायचा आहे फक्त आपल्याला. हे खाली जसं केलं होतं ना आपण खालच्या खलगट भागातलं, म्हणजे मधला एक आणि साईडचे एक एक, तर तसंच आपल्याला षटकोनातला एक, चौकोनातला एक आणि परत षटकोनातला एक मोती, अशा 3 मोत्यांवर विणकाम करायचं आहे. हा पण अष्टकोनच येणार आहे, म्हणजे 8चा गोल येणार आहे. आता मी 5 मोती घालते आणि तिथे 8चा गोल तयार करते. हे बघा, आता मोजून 3 घ्यायचे. सुई आली तो मोती सोडायचा, त्याच्या मागचा एक, हा 2 आणि हा 3. या 3 मोत्यांमधनं सुई अशी फिरवून घ्यायची. बघा, घट्ट ओढायचे. आता परत पुढच्या हे 3 मोत्यांमधनं सुई काढून घ्यायची. आता आपल्याकडे 1 2 3 आणि हे 4 असे 4 मोती तयार आहेत. आता 4 मोती घालून तिथला 8चा गोल पूर्ण करायचा आहे. परत पुढच्या 3 मोत्यातनं सुई काढायची. इथे तुम्ही समोरून काढू शकता, म्हणजे आपण मोती ओढतोय त्याच्यामुळं खाली रेष दिसत नाही. परत आता 4 मोती घालायचेत. आणि ह्या साईडच्या मोत्यातून फिरवून घ्यायचे. दोरा घट्ट ओढायचा आहे. जेवढं घट्ट ओढाल तेवढा आकार हा मधला कडक आणि ताठ्ठ येणार आहे. पण दोरा ओढताना बोटांची काळजी घेऊन दोरा ओढायचा आहे. परत 4 मोती घालून हा 8चा राऊंड कंप्लीट करायचा आहे. मी हा 8चा राऊंड कंप्लीट करून घेते आणि पुढची स्टेप तुम्हाला सांगते. हे बघा, खालून 1 2 3 4 5वी आणि 6वी लाईन आपल्याला परत इथे कंटिन्यू करायची आहे. तर मी इथे तुम्हाला न दाखवता मी ह्या 2 लाईनी कंप्लीट करून घेणार आहे आणि मग पुढची स्टेप तुम्हाला काय आहे ती सांगणार आहे. तर इथे जर काही अडचण आली तर तुम्ही मला पर्सनल फोन करून विचारू शकता. सेम पद्धतीनेच त्या 2 लाईनी करायच्या आहेत. इथे बघा, अष्टकोनातल्या हे वरती 3 3 मोती सेपरेट दिसतात. हे बघा, हे 3 3 मोती सेपरेट दिसतात. तर मधल्या मोत्यावर असाच सेम चौकोन येऊ द्यायचा आहे आणि ह्या 2 मोत्यावर षटकोन येऊ द्यायचा आहे. आणि परत हे जसे 3 मोती घेऊन हा 8चा गोल केला आहे तसाच वरती अजून एक राऊंड 8च्या गोलचं करायचं आहे. म्हणजे 5वी आणि 6वी ह्या 2 लाईनी परत एकदा रिपीट होणार आहे. मी परत सांगते आहे. आता ह्या 2 स्टेप मी करून घेते आणि त्याच्यानंतरची पुढची लाईन तुम्हाला कशी करायची आहे ते सांगते. हे बघा, मी त्या 2 लाईनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण करून घेतल्यात. आता आपल्याला पुढची स्टेप करायची आहे. तर मी दोरावरच्या साईडनी हे
8 मधले जे 3 गोल दिसत आहेत त्याच्या इकडचा मणी आणि इथे आता ह्या 2 वर आपल्याला काम करायचं आहे. तर हे बघा आपण सुरुवातीला इथे केला होता 5 आणि 4चा राऊंड, म्हणजे आता 6च्या ऐवजी आपल्याला इथे 5 करायचे आणि चौकोन हा चौकोनच येणार आहे इथे. आता इथे 5चा गोल करायचा आहे म्हणून मी सुरुवातीला 3 मणी घालणार आहे. त्या षटकोनच्या ऐवजी आपल्याला पंचकोन करायचा आहे तिथे. हे बघा, या 2 मण्यातून सुई फिरवून घ्यायची आणि ह्या मधल्या मण्यामध्ये यायचं आहे. आता इथे चौकोन करायचं आहे तर आपल्याकडे हे 2 मणी तयार आहेत, खालचा 1 मणी आणि हा साईडचा मणी. आता 2 मणी घालायचे. ह्या साईडच्या मणीतून खाली येऊन चौकोन पूर्ण करायचा आहे. आता परत ह्या पुढच्या म्हणजे खोलगट भाग जो दिसतो त्या 2 मण्यांवर आपल्याला पंचकोन करायचा आहे. आता आपल्याकडे 3 मणी तयार आहेत, खालचे 2 आणि हा साईडचा. आता मी 2 मणी घेऊन तिथे पंचकोन तयार करणार आहे. परत पुढच्या एका मण्यातनं सुई बाहेर काढायची. आता 2 मणी घालून चौकोन तयार करायचा आहे. ह्या लाईनमध्ये एक पंचकोन एक चौकोन असं येणार आहे. आता चौकोन झालाय. ह्या पुढच्या 2 मण्यातनं सुई काढणार, 2 मणी घालून 5चा गोल पूर्ण करायचा आहे. परत पुढच्या एका मण्यातनं सुई काढायची, 2 मणी घालून चौकोन तयार करायचा. अशीच ही लाईन आपल्याला कंप्लीट करून जायचे. आपण फक्त 6च्या ऐवजी इथे 5 केलेत आणि चौकोनावर चौकोन ठेवलाय. तर मी ही लाईन पूर्ण करते आणि पुढची स्टेप दाखवते. हे बघा, आपण सुरुवात पंचकोनने केली होती म्हणून शेवटी चौकोन आला आहे. तुम्ही जर चौकोनाने सुरुवात केली तर तुमचा शेवट हा पंचकोनी येणार आहे. आता चौकोनासाठी माझ्याकडे हे 3 मोती तयार आहेत. मी आधी ह्या एका मोत्यातनं सुई काढते आणि वरच्या साईडने काढून घेते. तर चौकोन करण्यासाठी मला फक्त 1 मोती लागणार आहे. ते बघा, साईडच्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आणि वरती न्यायची. आता ह्या पंचकोनच्या ह्या वरच्या मण्यातनं सुई बाहेर काढायची. आता वरच्या साईडनी पाहिलं तर आपल्याला सिंगलच मोती दिसणार आहेत सगळे. हे बघा, सगळे मोती असे आपल्याला एक एक आलेले दिसणार आहेत. आता इथे आपल्याला षटकोनाची विण घालायची आहे. तर आपल्याला पंचकोनाचा 1 आणि चौकोनातला 1 असे हे 2 मोती वापरायचे आहेत. तर मी आता 4 मोती घालणार आहे. आणि हा जो पंचकोन आहे त्याच्या मागचा जो चौकोन आहे त्याच्यातनं सुई अशी पुढे काढून घेणार आहे आणि ह्या पंचकोनमधनं पण, म्हणजे ज्या मोत्यातनं सुई निघाली आहे त्या मोत्यातनं पण काढून घेणार आहे सुई. तर इथे थोडं ओढायचं आहे, तर खालची लाईन थोडी काळजीपूर्वक ओढायचं आहे ते. आता हे बघा,
इकडे पुढे न नेता मी साईडच्या मोत्यातनं नेला आहे, कारण खाली 2 मण्यांमध्ये गॅप दिसतो आपल्याला. हे बघा, भरपूर गॅप आहे. आणि अशी जर सुई काढली तर इथे मध्ये दोरा दिसतो. आता पुढचा षटकोन करायचा आहे, तर हे खालचे 2 मणी आणि हा साईडचा मणी, असे 3 मोती तयार आहेत. 3 मोती घालायचे, षटकोन करायचा आहे. आता पुढचा षटकोन करताना आपण उलट्या दिशेने, म्हणजे पुढून मागे येणार आहोत. अशा या 2 मोत्यातनं काढली. आता इथे आकसल्यासारखा होणार आहे, म्हणजे हा गोल जो आहे तो असा आतल्या साईडनी वळणार आहे. आता मी सुई पूर्ण 1 2 3 4 5 6 मण्यांमधनं फिरवून घेणार आहे. मी 6 मोत्यातनं फिरवून घेतलं आहे. आता 3 मोती घालणार आहे. त्या साईडच्या मोत्यातून फिरवून आणि ह्या खालच्या 2 मोत्यातनं फिरवून तो तिथला षटकोन पूर्ण करणार आहे. तर छान पक्क ओढायचं आहे. तर हे साईडच्या मोत्यातनं घ्यायचं आहे. परत 3 मोती, एक उलट्या साईडनी सुई घालायची. आता एक सरळ साईडनी येणार आहे षटकोन आणि एक उलट्या साईडनी. उलट्या साईडनी म्हणजे सुई उलटी घालायची आपल्याला. कारण षटकोनात इथे दोरा दिसतो, पण हा जो तिथे चौकोन तयार होतोय ना, हे बघा ऑटोमॅटिक इथे चौकोन तयार होतो. तर ह्या 2 षटकोनामध्ये अशी उभी रेष दिसते वायरची, तर ती दिसू द्यायची नाही आपल्याला, म्हणून आपण असं फिरवून घेतोय. आता परत मी असं फिरवून ह्या खालच्या 2 मण्यांमधनं सुई काढणार आहे आणि हा षटकोन करणार आहे. ही पूर्ण ओळ षटकोनाचीच आहे, तर ती मी करून घेते आणि पुढची स्टेप कशी करायची ते सांगते. हे बघा, शेवटच्या चौकोनासाठी हे खालचे 2 आणि साईडचे 2 आहेत. आता मी सुई आधी ह्या मोत्यात घालून घेते. आता 4 मोती आपल्याकडे तयार असल्यामुळे षटकोन करायला आपल्याला फक्त 2 मोती वापरायचे आहेत. आणि सुई अशी ह्या साईडच्या मोत्यात घालून हे खालच्या 2 मोत्यातून आणि परत ह्या मोत्यातून अशी फिरवून घ्यायची. हे बघा, आतमध्ये आपला आकार असा गोल आला आहे. आता आपल्याला अजून एक लाईन करायची, ती आहे पंचकोनाची. आता पंचकोन करताना काय करायचं, ह्या षटकोनातला हा एक आणि ह्या षटकोनातला हा एक मणी, अशा ह्या 2 मोत्यांवर पंचकोन करायचा आहे. तर मी आधी एका मोत्यातनं सुई काढून घेते. आता 3 मोती घालायचे आणि 5चा गोल पूर्ण करायचा आहे. हे बघा, सुई माझी या मोत्यातून काढली आहे, त्याच्या मागच्या मोत्यातून सुई आपल्याला अशी पुढे न्यायची आहे. दोरा घट्ट ओढा,
घट्ट ओढताना बोटांची काळजी घ्या. आता हे बघा, आता इथे गोल आल्यामुळं आपण असे पुढे जाऊ शकतो, कारण इथे सगळे गोल मणी जवळजवळ आहेत. सॉरी, मी गोल मणी म्हणले, सगळे मणी जवळजवळ आहेत. आता हे बघा, परत पंचकोनसाठी खालचे 2 आणि हा साईडचा 1 मणी आपल्याकडे तयार आहे. मी अजून 2 मोती घालणार आहे आणि ह्या साईडच्या मोत्यातून खाली येणार आहे. तर परत पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. परत 2 मोती घालायचे. बघा, ह्या साईडच्या मोत्यातनं घेऊन हा 5चा गोल पूर्ण करायचा आहे. आता परत पुढच्या 2 मोत्यातनं सुई काढायची. दोन मोती घ्यायचे, या साईडच्या मोत्यातून काढून घ्यायचे. मध्ये या खालच्या 2 मोत्यातनं काढायची. आपल्याला हा राऊंड पूर्ण 5च्या गोलचा करायचा आहे. तर तो मी पूर्ण करून घेते, मग पुढे काय करायचे ते तुम्हाला सांगते. हे बघा, शेवटचा गोल करताना माझ्याकडे हे 4 मणी तयार होते. मी हा 1 मणी घातलाय आणि सुई अशी फिरवून इकडे वरच्या साईडनी घेऊन आले. आता हा जो आतला निमुळता भाग झालेला आहे आणि आतमध्ये जो गोल तयार झाला आहे ते आपले 14 मोती आलेले आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि हा 14वा, कारण आपण खाली 14चा बेस घेतला होता. आता इथे आपलं सध्या तरी व्हाईटचं काम झालेलं आहे. आता इथून आपल्याला खाली आपण जो कलर लावलाय तो कलर आपल्याला इथे घ्यायचा आणि वरचं विणकाम चालू करायचं आहे. तर आता मी ह्या पंचकोनमधल्या, आता ह्या नंतरची जी लाईन आहे ती आपल्याला चौकड्यांची करायची आहे. तर प्रत्येक मोत्यावर आपल्याला चौकडा करायचा आहे. आता इथे मी निळा कलर खाली घातला होता, त्याच्यामुळे मी निळ्या कलरची मोत्यांनी विणकाम चालू करणार आहे. हा 1 मोती, तर मी निळ्या कलरचे 3 मोती घेणार आहे. तर मी निळा घेतलाय, पण तुम्ही दुसराही कलर घेऊ शकता. इथे आपल्या आवडीप्रमाणे रंग घ्यायचे. हे बघा, मी 3 मोती घातलेत. एका मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची, म्हणजे ज्या मोत्यातून आपण फिरवून घ्यायची ती सुई अशी. आता इथे परत गॅप दिसणार आहे, तर आता मी ह्या साईडच्या मोत्यातनं घालणार आहे सुई. आता इथे 2 मोती आपल्याकडे तयार आहेत. मी अजून 2 मोती घालणार आहे आणि पुढचा चौकडा तयार करणार आहे. तर सुई आपल्याला उलट्या साईडने घालावी लागणार आहे. आता हे 3 निळे आणि पुढचा 1 पांढरा, अशा 4 मोत्यातनं सुई आपल्याला फिरवून घ्यावी लागणार आहे. आकाशकंदील थोडा मोठा साईज असल्याने इथं थोडं व्यवस्थित पकडता येते.
पण लहान मोदकाशकंदीलला करायला ना इथे खूप त्रास होतो बघा, पकडायला निमुळता भाग झाल्यामुळं ना व्यवस्थित पकडता येत नाही. आणि इथे जर प्रेस केलं तर हा फुगीर झालेला भाग हा दबतो आतमध्ये, तर तो आपल्याला आतला भाग दबू द्यायचा नाही आहे. ती काळजी घेत बोटं फिरवायची आहेत आपल्या. आता हे बघा, पुढचा चौकोन तयार झाला आहे. आता इकडे साईडला काढून घेणार आहे मी सुई. दोन मोती घालायचे. ही लाईन पूर्ण चौकड्याची आहे, त्याच्यामुळे दोन दोन मणी घालून पूर्ण चौकडा करून घ्यायचा आहे. आणि शेवटच्या चौकड्याला मात्र एकच मोती घालायचा असतो, कारण आपल्याकडे 3 मोती तयार झालेले असतात. हे बघा, अशा पद्धतीने ही लाईन पूर्ण करून घ्यायची. मी ती लाईन पूर्ण करते आणि पुढे काय करायचे ते सांगते. हे बघा, इथं आता आपला शेवटचा चौकडा येणार. आपल्या 3 मणी आपल्याकडे ऑलरेडी आलेले आहेत. मी एक मोती घालून तो चौकडा पूर्ण करणार आहे. साईडच्या मोत्यातनं घालायचं. फिरवून दोरा घट्ट ओढायचा आहे. आपला असा आकार तयार झाला आहे. तर ह्या वरच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आपल्याला. आणि इथे हे जसे चौकडे केलेत तसे आता ह्या प्रत्येक 14 मोत्यांवर आपल्याला पंचकोन करायचं आहे, 5चा गोल करायचा आहे. आता खाली आपल्याकडे एक मणी तयार आहे. मी सुईमध्ये 4 मणी घालणार आहे. आणि पहिला 5चा गोल पूर्ण करणार. हे आता परत हे साईडच्या मोत्यातनं सुई काढायची, एका मोत्यातनं. आता पुढचा 5चा गोल करताना हे 2 मोती आपल्याकडे तयार आहेत. 3 मोती घ्यायचेत. आणि हा पुढचा जो चौकडा आहे त्याच्या एका म्हणजे वरच्या मोत्यातनं सुई घालून अशी फिरवून घ्यायची. तर ती उलट्या दिशेने येणार आहे सुई. परत फिरवून घ्यायचं आहे. ह्या पुढच्या मोत्यातनं जायचं आहे. आता परत असा झालेला भाग असा थोडासा फुगीर होणार आहे, असा थोडासा बाहेर निघणार आहे. आता परत 3 मोती घ्यायचेत, कारण खाली आपल्याकडे 2 मोती तयार आहेत. या साईडच्या मोत्यातनं सुई घालायची. फिरवून इकडे या साईडच्या मोत्यातनं जायचं. हा असा आता 5चा राऊंड तयार करायचा. इथे तुम्हाला लक्षात येत असेल आपली लाईन ही अशी बाहेरच्या साईडने निघालेली आहे. तर मी ही लाईन पूर्ण करते आणि मग पुढची स्टेप तुम्हाला कशी करायची ते सांगते. हे आता सुई माझी ह्या साईडला आहे. आता शेवटचा पंचकोन करायचा आहे. तर आपल्याकडे 3 मणी तयार आहे. मी आधी ह्या साईडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते. आणि 2 मोती घालून तो 5चा गोल पूर्ण करायचा आहे. आता बघा, ह्या साईडच्या मोत्यातनं काढायची सुई आणि मग सगळ्या ह्या मोत्यातून फिरवून वरच्या साईडने काढायची.
हे बघा, असा आपला पार्ट तयार झाला आहे. आता ही पुढची स्टेप पण आपल्याला 5चीच करायची आहे. तर ह्या पंचकोनातला एक मोती हा आणि दुसऱ्या याच्यातला हा, अशा 2 मोत्यांवर विणकाम करायचं आहे. तर मी आधी एका मोत्यातनं सुई काढून घेते. हे आता खाली 2 मोती आहेत, पण 3 मोती घालणार आहोत. ज्यातनं सुई निघाली त्याच्या मागच्या मोत्यातून सुई काढायची आणि पुढे न्यायची. आधी ह्या 2 मोत्यातनं काढा आणि तो गोल पूर्ण करा. आता हे मोती जवळजवळ असल्यामुळे तुम्ही अशी सुई पुढे नेऊ शकता. आता पुढचा गोल करण्यासाठी आपल्याकडे 3 मणी तयार आहेत, खालचे 2 आणि हा साईडचा. आता 2 मोती घालायचेत आणि सुई ह्या साईडच्या मोत्यातनं नेऊन खालच्या 2 मोत्यातून काढायची आणि तो 5चा गोल पूर्ण करायचा आहे. आता परत पुढच्या 2 मोत्यातनं काढायची. ही लाईन परत आपली 5च्या गोलचीच आहे. 2 मोती घ्यायचे कारण ऑलरेडी आपल्याकडे 3 मोती तयार आहेत, खालचे 2 आणि हा साईडचा. मी साईडच्या मोत्यातनं घेते सुई आणि खालच्या 2 मोत्यातनं फिरवून घेते. परत पुढच्या 2 मोत्यातनं काढायची. आता काय होणार आहे, ह्या राऊंडला आपला भाग जो असा झालेला होता पसरट, तो आता परत असा गोलाकार शेपमध्ये येतोय. हे बघा, आतमध्ये खेचल्यासारखा होतोय. तर ही पूर्ण 5चीच लाईन आहे. तर मी ही स्टेप पूर्ण करते आणि पुढे कसं करायचे ते सांगते. हे बघा, आता इथे आपला शेवटचा पंचकोन चालू आहे. तर हे खालचे 2 मोती, साईडचा एक आणि इकडचा एक, असे 4 मोती आपल्याकडे तयार आहेत. मी आधी ह्या 3 मोत्यातनं सुई काढून घेते आणि एक मोती घालून तो गोल पूर्ण करते. साईडच्या मोत्यातनं घ्यायचं आहे. दोरा छान ओढायचा आहे घट्ट. ह्या साईडच्या मोत्यातनं काढायचं आहे. आधीचा जर मोती लूज पडत असेल तर वायर थोडं घट्ट ओढून घ्या, जेणेकरून तो गोल पूर्ण छान होईल. इथेच ओढताना बोटांना थोडंसं वायर खेचल्यामुळं इजा होऊ शकते, तर थोडं काळजीपूर्वक ओढा. आता इथे आपल्याला 4चा राऊंड करायचा आहे, चौकड्याचा. इथे आता आपले परत हे आतमध्ये 14 मोती आलेले आहेत. आता मी सुरुवातीला 3 मोती घालणार आहे आणि पहिला चौकडा पूर्ण करणार आहे. 3 मोती घातलेत. ह्या खालच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता परत ह्या साईडच्या मोत्यातनं सुई
वरच्या साईडनी बाहेर काढायची. आता परत इथे 2 मोती घ्यायचेत, चौकडा करायचा आहे. आता 2 मोती घेतल्यानंतर हा चौकडा असा सुई आपली उलट्या दिशेने बाहेर निघणार आहे. परत आता 1 2 3 4 मोत्यातनं मी सुई फिरवून घेणार आहे. परत 2 मोती घालायचेत. साईडच्या मोत्यातनं न्यायची, ह्या मोत्यातून काढायची. परत आता वरच्या साईडनी बाहेर काढायची. 4चा राऊंड आहे हा, असाच करायचा आहे. मी तो करून घेते आणि पुढची स्टेप तुम्हाला सांगते. हे बघा, शेवटचा चौकोन आपला चालू आहे. तर मी ह्या साईड, आपल्याकडे 3 मोती तयार आहेत, 1 2 3. तर मी ह्या साईडच्या मोत्यातून सुई काढून घेतली आहे. आता 1 मोती घालून तो चौकोन पूर्ण करत आहे. हे बघ, आता इथून आपण जसं खालच्या साईडनी एक एक मोती बाहेर काढून बेल्टसाठी जागा सोडल्या होत्या, करून घेतल्या होत्या, की आपलं काम सोपं जाण्यासाठी. तसंच पाहिलं तर सोपं तसंही जात नाही, पण बऱ्यापैकी त्रास हा आपला कमी होतो. तर तसाच आता आपल्याला म्हणजे वरती जो जोड आहे बेल्टचा, हे बघा मी हे आकाशकंदीलचा दाखवते, हा जो पार्ट करायचा आहे आपल्याला, म्हणजे बाहेर आपण आधी खालून सुरुवात केली तेव्हा हा भाग बाहेर काढलेला होता, तसंच आता वरच्या साईडनी पण आपल्याला बाहेर काढून घ्यायचे 2 पार्ट. तर यासाठी परत मी काय करणार आहे, सुई आणि वायर एक्स्ट्रा लावून घेणार आहे. तर सुई तर माझ्याकडे एक असल्यामुळे मी हे कंटिन्यू असलेलं वायर इथे सोडणार आहे आणि दुसरं वायर जॉईंट करून तुम्हाला कुठे जोडायचं आहे किंवा कुठे 2 पार्ट आपल्याला साईडला काढून घ्यायचे ते दाखवणार आहे. कारण हे जोडताना काय होतं, म्हणजे आकाशकंदील जर आपण मधला पूर्ण केला तर हे इथले मोती उचलायला ना खूप त्रास होतो, सुया तुटतात, बोटांमध्ये घुसतात. तर त्याच्यामुळं मी तुमचं काम सोपं होण्यासाठी, किंवा एखाद्याला वस्तू आवडते पण खूप जर त्रासदायक वाटली तर ती आपण बनवून पाहू शकत नाही. तर त्यासाठी मी थोडासा असा मला झालेल्या त्रासामुळं मी हा पर्याय शोधून काढला आहे आणि तुमच्यासमोर तो शेअर करत आहे. तुम्हाला जर हे पार्ट करून मग जोडता येत असेल तर तुम्ही तसंही जोडू शकता. तो जोडण्याचा किंवा हे करण्याचा जो प्रयत्न आहे तो आपल्यावर अवलंबून आहे. तर मी सोपा करून सांगितला आहे, त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. आता मी हे वायर कंटिन्यू असलेलं वायर इथेच सोडणार आहे. फक्त सुई काढून घेऊन दुसरं वायर जोडून घेणार आहे. जसं की मी इथे एक खाली वायर सोडलेलं आहे बघा. इथे मी दुसरं वायर कसं जोडून काम करायचं तो दाखवला होता आणि इथे हे कंटिन्यूशनमध्ये कसं काढलं होतं ते दाखवलेलं आहे. तुम्हाला जर इथे कंटिन्यू पार्टमध्ये करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता. आता हे बघा, मी कंटिन्यूमधलं दाखवते आधी. आता मी ह्या वरच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे. आता खालचा भाग जोडताना आपण बरोबर त्याच चौकोनावर जोडल्या गेलो पाहिजे. आता मी इथे